या देशात जे लोक आपल्या धरतीसाठी, आपल्या जवानांसाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी सगळ्यात जास्त काम करतात ना, त्यांनाच या देशात शत्रू बनवून टाकलं जातं. सोनम वांगचुक एक अशी व्यक्ती आहे, ज्यांनी प्रचंड थंडीशी लढत आपल्या जवानांसाठी सोलार हीटेड टेंट तयार केलेत. असे एक व्यक्ती ज्यांनी शिक्षण, पर्यावरण आणि इनोव्हेशन यांच्या माध्यमातून फक्त लद्दाखच नव्हे, तर संपूर्ण भारताचं नाव संपूर्ण जगभरात गौरवलं. लक्षात ठेवा, थ्री इडियट सिनेमामधील रॅन्चो हे फक्त फिल्मी कॅरेक्टर नव्हतं, तर तो संपूर्ण सिनेमा सोनम वांगचुक यांच्या खऱ्या-खुऱ्या आयुष्यावर प्रेरित होता. आज तेच सोनम वांगचुक आपल्या लोकांसाठी, आपल्या धरतीसाठी आणि आपल्या लद्दाखसाठी आवाज उठवत आहेत. त्यांची मागणी कुठल्या खुर्ची वा सत्तेसाठी नाही. त्यांची मागणी फक्त एवढीच आहे, की लद्दाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि 6व्या अनुसूचीमध्ये स्थान मिळावे, जेणेकरून त्यांची संस्कृती, त्यांची जमीन आणि त्यांची येणारी पिढी सुरक्षित राहील. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या शांततापूर्ण आंदोलनाला कर्फ्यू, लाठीचार्ज आणि इंटरनेट शटडाऊन आणि आता सोनम वांगचुक यांना देशद्रोही म्हणून अटक, हे सगळं मिळालं. विचार करा, ज्यांनी सेनेसाठी आपलं अख्खं आयुष्य झोकून दिलं, आपल्या इनोव्हेशन्सनी भारताचं नाव अख्ख्या जगात उंचावलं, आज त्यांना देशद्रोही म्हटलं जातंय. ही लढाई केवळ लद्दाखची नाहीये. ही लढाई आहे आपल्या खऱ्या हिरोंना ओळखायची. ही लढाई आहे आपल्या धरतीला वाचवण्याची. ही लढाई आहे आपल्या येणाऱ्या भविष्याला वाचवण्याची.